नमस्कार. कुक विथ स्नेहा लांबरेमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा आणि तोंडाला चव येईल असं काही खायला मिळालं तर फार बरं वाटतं. म्हणूनच आज मी तुम्हाला उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा आणि तोंडाला छान चव येईल असा चटपटीत चवीचा आणि पौष्टिक असा कैरी पुदिना पुलाव म्हणजेच कैरी पुदिना राईस तयार करून दाखवणार आहे. उन्हाळ्यामध्ये बनवून खायला ही रेसिपी फारच उत्तम आहे. असा हा चटपटीत चवीचा कैरी पुदिना पुलाव खाल्ल्यानंतर तुमच्या तोंडाला ह्याच्याने फारच छान चव येईल, यात तर काही शंकाच नाहीये. हा पुलाव बनवायला फारच सोपा आहे आणि चवीला तर फारच छान असा चटपटीत आणि टेस्टी लागतो हा पुलाव खाण्यासाठी. हा पुलाव बघताच कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल आणि खाताना स्वतःला थांबू नाही शकणार, एवढा टेस्टी लागतो हा पुलाव खाण्यासाठी. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खाण्यासाठी ही रेसिपी फारच टेस्टी, चटपटीत आणि पौष्टिक देखील आहे. चला तर मग वेळ वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या या चविष्ट आणि पौष्टिक रेसिपीला सुरुवात करूया. तर पुलाव बनवण्यासाठी इथे या बाउलमध्ये मी हा 2 वाट्या भात घेतलाय. भात असा मऊ, मोकळा आणि सुटसुटीत असला तर बरं राहील. तुम्ही तुमच्या घरातील सदस्यांच्या क्वांटिटीनुसार भाताचं प्रमाण कमी जास्त करून घ्यायचंय. यानंतर आता इथे या डिशमध्ये मी ही 1 वाटी पुदिन्याची पानं घेतली आहे. यानंतर ही थोडीशी कोथिंबीर मी ह्या ठिकाणी घेतली आहे आणि सोबतच 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आणि चवीप्रमाणे 5 हिरव्या मिरच्या मी ह्या ठिकाणी घेतल्या आहे. हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. हे सर्व जिन्नस मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी डिशमधले सर्व जिन्नस इथे ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतले. आता ह्याच्यामध्ये मी गरजेप्रमाणे थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि ह्यांची मिक्सरला वाटून अगदी बारीक पेस्ट तयार करून घेणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण ह्याची मिक्सरला अगदी बारीक पेस्ट तयार करून घेतली आहे. हे पहा, तुम्ही ते पाहू शकता, ही पेस्ट फारच छान अशी हिरवीगार तयार झाली आहे. हिच्यामुळे पुलावला रंगसुद्धा छान हिरवागार येतो आणि पुदिन्याचा सुगंधसुद्धा पुलावला फारच छान येतो. यानंतर आता इथे गॅसवर ठेवलेल्या ह्या कढईमध्ये मी अगदी थोडंसं तेल घालून घेणार आहे. तेल गरम झालं की ह्या तेलामध्ये मी सुरुवातीला अर्धा चमचा मोहरी घालून घेणार आहे. यानंतर अर्धा चमचा जिरं आणि हे काही खडे मसाले मी ह्या तेलामध्ये फोडणीत घालणार आहे. खड्या मसाल्यांमध्ये मी 4 लवंगा, 6 काळी मिरी, 3 हिरवी इलायची आणि छोटासा दालचिनीचा तुकडा घेतलाय. यांचा जो सुगंध आहे तो पुलावला फारच छान येतो. जिरं मोहरी तडतडून खड्या मसाल्यांचा तेलात परतून छान असा सुगंध यायला लागला की मी ह्याच्यामध्ये हे थोडेसे शेंगदाणे तळायला घालणार आहे. मंद आचेवर शेंगदाणे तेलामध्ये छान असे खमंग तळून घ्यायचे. शेंगदाणे तेलात तळून शेंगदाण्यांचा छान असा खमंग सुगंध यायला लागला की ह्याच्यामध्ये मी काही काजूच्या पाकळ्या घालून घेणार आहे. यासोबतच 10 ते 12 कढीपत्त्याची पानं, 1 चमचा फुटाण्याच्या डाळ्या आणि 3 सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे असे ह्या तेलामध्ये घालायचे आणि ह्यांना लो फ्लेमवर अगदी फक्त 2 ते 3 मिनिट परतून घ्यायचंय. तेलात परतून ह्यांच्यातलं मॉइश्चर निघालं की ह्याच्यामध्ये मी हा एक मोठ्या साईजचा बारीक चिरलेला कांदा परतायला घालणार आहे. फुल फ्लेमवर कांदा बस हलकासा ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांदा तेलात परतून कांद्याचा हलकासा रंग बदलला की ह्याच्यामध्ये मी सुरुवातीला हे थोडेसे हिरवे ताजे वाटाणे घालून घेणार आहे. यासोबतच हे थोडंसं बारीक चिरलेलं गाजर आणि ही अर्धी बारीक चिरलेली कैरी मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. कैरीमुळे पुदिना पुलाव खाण्यासाठी फारच चटपटीत आणि टेस्टी लागतो. पुलावला चटपटीत चव येण्यासाठी तुम्ही कैरीऐवजी आमचूर पावडर किंवा मग लिंबाचा रस सुद्धा ह्या ठिकाणी वापरू शकता. सध्या कैरीचं सीझन चालू आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी मी कैरीचा वापर केला आहे. ह्याच्यामध्ये पाव चमचा हळद घालून ह्यांना हाय फ्लेमवर अगदी फक्त 1 मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायचंय. बस तर आता ह्या स्टेजला आपण ह्याच्यामध्ये ही मिक्सरला तयार केलेली पुदिन्याची पेस्ट घालून घेणार आहोत. मिक्सरला तयार केलेली पुदिन्याची सगळी पेस्ट मी ह्याच्यामध्ये घालून घेणार आहे. यानंतर आता चवीप्रमाणे मी ह्याच्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालणार आहे. ह्याच्यामध्ये घातलेलं मीठ आणि पुदिन्याची पेस्ट लो फ्लेमवर अशी ह्या इतर सर्व सामग्रीसोबत 2 ते 3 मिनिट चांगली अशी परतून घ्यायची आहे. पेस्टमधल्या सर्व सामग्रीचा कच्चेपणा दूर करण्यासाठी हिला असं जरासं परतून घ्यायचंय. बस तर आता ह्याच्यामध्ये आपण घेतलेला सगळा भात घालून घेणार आहोत. कधी काही कारणास्तव तुमचा भात शिल्लक राहिला तर तुम्ही त्या शिल्लक राहिलेल्या भाताचा असा पुदिना भात म्हणजेच पुदिना राईस तयार करू शकता.
अगदी फक्त 8 ते 10 मिनिटातच तुम्ही असा हा पुदिना भात तयार करून खाण्यासाठी सर्व्ह करू शकता. भात या सर्व सामग्रीसोबत असा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर घट्ट झाकण ठेवून ह्याला लो फ्लेमवर अगदी फक्त 3 ते 4 मिनिट वाफ देऊन घ्यायची आहे. तर हे पहा, इथे आपला हा कैरी पुदिना पुलाव, कैरी पुदिना राईस, कैरी पुदिना भात या ठिकाणी अगदी झटपट, चटपटीत आणि फारच टेस्टी बनवून तयार झाला आहे. पुदिन्याचं ताजं हिरवं वाटण घातल्याने याला रंग देखील बघा किती छान असा हिरवागार आलाय. पाहून कुणाच्याही तोंडाला पाणी सुटेल असा आपला हा चटपटीत चवीचा कैरी पुदिना पुलाव ह्या ठिकाणी फारच टेस्टी आणि सुंदर बनून तयार झालाय. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा आणि तोंडाला चव येईल असा हा कैरी पुदिना राईस आपला ह्या ठिकाणी अतिशय टेस्टी आणि अगदी लाजवाब बनून तयार झालाय. या पुलावमध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या घालून हा पुलाव तयार करू शकता आणि घातलेल्या सर्व सामग्रीचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एकदा का तुम्ही असा हा चटपटीत कैरी पुदिना पुलाव बनवून टेस्ट केला तर संपूर्ण उन्हाळा, कैरीचं सीझन संपत नाही तोपर्यंत तुम्हाला रोजच असा हा कैरी पुदिना पुलाव बनवून खावासा वाटेल. हा चटपटीत कैरी पुदिना पुलाव तुमच्या लहान मुलांना सुद्धा खायला फारच आवडेल. याच्यामध्ये आपण काही भाज्यांचा सुद्धा वापर केलाय, तेव्हा हा पुलाव मुलांसोबत घरातील सर्व सदस्यांना खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक, दमदमीत आणि हेल्दी राहील. हा एवढा टेस्टी आणि चटपटीत कैरी पुदिना राईस खाऊन तुमच्या तोंडाला ह्याच्याने हमखास फारच छान चव येईल याची मला खात्री आहे. तर माझ्या या रेसिपीप्रमाणे तुम्ही असा उन्हाळ्याच्या सीझनमध्ये शरीराला थंडावा आणि तोंडाला चव आणणारा चटपटीत, सुवासिक, पौष्टिक आणि अत्यंत टेस्टी असा कैरी पुदिना पुलाव एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा. आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा. टेक केअर.